नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि आपल्या आवडत्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजी पुस्तकातील एक मजेदार गोष्ट पाहणार आहोत. हु इज बेटर, नेमकं श्रेष्ठ कोण. तर मग संपूर्ण सेशन शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर आता सुरुवात करूया आजच्या आपल्या खास सॅटर्डे स्टोरी सेशनला. हु इज बेटर म्हणजे नेमकं श्रेष्ठ कोण. Once upon a time, there lived a monkey and an elephant in a forest. One day, they started fighting. कोणे एकेकाळी एका जंगलात एक माकड आणि एक हत्ती राहत होता बरं का. आणि एके दिवशी ते भांडू लागले. Elephant, I am very strong. I am good at carrying heavy logs. हत्ती म्हणाला, मी खूप शक्तिशाली आहे. मी जड ओंडके अगदी सहज वाहून नेऊ शकतो. Monkey, but I am very quick. I am good at jumping from one tree to another. माकड हसत म्हणाले, पण मी पण खूप चपळ आहे. मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज उड्या मारू शकतो. Owl, who is fighting loudly? I want to sleep. त्यावर ओरडून घुबड म्हणाले, कोण इतक्या मोठ्याने भांडत आहे? अरे मला झोपायचे आहे. Sorry, very sorry. Please tell us who is better, the elephant or I? He is strong, but I am quick. माकड आणि हत्ती म्हणाले, माफ करा, खरंच माफ करा. पण आम्हाला तुम्ही सांगाल का, आमच्यात नेमकं श्रेष्ठ कोण आहे? हत्ती की मी? तो शक्तिशाली आहे, पण मी चपळ आहे. Don't worry, we will find it out. घुबड म्हणाले, काळजी करू नका, आपण शोधून काढू. There is a mango tree just across the river. घुबड म्हणाले, नदीच्या पलीकडे आंब्याचे एक झाड आहे. Go and bring one sweet ripe mango from there. तिथे जावा आणि तिथून एक गोड छान पिकलेला आंबा घेऊन या. Then I will let you know who is better. आणि मग मी तुम्हाला सांगेन की श्रेष्ठ कोण आहे. Then stroll the elephant and hop the monkey to the river bank. मग हत्ती डुलत निघाला आणि माकड उड्या मारत नदीच्या किनाऱ्याकडे गेले. आय एम अफ्रेड टू क्रॉस द रिव्हर. वॉटर इज व्हेरी डीप. आय एम गोइंग बॅक. माकड, अरे देवा, मला नदी ओलांडायला खूप भीती वाटतेय. पाणी सुद्धा खूप खोल आहे. मी परत जातो. डोंट वरी डिअर, जम्प ऑन माय बॅक अँड वी विल क्रॉस द रिव्हर. हत्ती म्हणाला, काळजी करू नकोस, माझ्या पाठीवर उडी मार, मग आपण नदी ओलांडू. बोथ ऑफ देम क्रॉस द रिव्हर. आणि अशा प्रकारे या दोघांनी नदी ओलांडली. देयर वॉज अ मँगो ट्री विथ स्वीट येलो राईप मँगोज, बट दे वर ऑन हाय ब्रांचेस. तिथे गोड पिवळ्या पिकलेल्या आंब्यांचे एक झाड होते, पण ते आंबे उंच फांद्यांवर होते. ओ नो, आय कांट रीच. हाऊ कॅन आय गिव्ह द मँगो टू द आउल? हत्ती म्हणाला, अरे मी तर इतक्या उंचावर पोहोचू शकत नाही. आता मी घुबडाला आंबा कसा देऊ? दॅट्स इझी, लेट मी डू इट. माकड म्हणाले, अरे हे तर खूपच सोपं आहे, थांब मी करतो. द मंकी जम्प्ड ऑन द मँगो ट्री क्विकली अँड पिक्ड अप अ स्वीट राईप मँगो. माकडाने पटकन आंब्याच्या झाडावर उडी मारली आणि गोड पिकलेला आंबा तोडला. They came back to the wise old owl and gave him the mango. He was very happy. ते दोघे ज्ञानी आणि म्हाताऱ्या घुबडाकडे परत आले आणि त्याला तो आंबा दिला. ते बघून घुबड खूपच आनंदी झाला. Now you tell me who is better. आता घुबड म्हणाले, आता तुम्हीच सांगा, श्रेष्ठ कोण आहे? I am strong. The monkey is quick and you are wise. All of us are good at something. त्यावर हत्ती म्हणाला, मी शक्तिशाली आहे, माकड चपळ आहे आणि तुम्ही घुबडराजे, तुम्ही ज्ञानी आहात. आपण सगळेच कशा ना कशात चांगले आहोत. व्हॉट अबाउट माय फ्रेंड्स? आणि माझ्या मित्रांनो, तुम्ही कशात श्रेष्ठ आहात? एलिफंट अँड मंकी फॉरगॉट देअर फाईट अँड द आउल फॉरगॉट इट्स नॅप. हत्ती आणि माकड त्यांचे भांडण विसरले होते आणि घुबड सुद्धा त्याची झोप विसरला. तर मुलांनो, आजची गोष्ट समजली का? चला तर मग या गोष्टीमधले काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूयात. फाईट म्हणजे भांडण. पुढचं आहे स्ट्रॉंग म्हणजे काय?
शक्तिशाली. त्या पुढचं आहे हेवी लॉग म्हणजेच जड ओंडका. पुढचं आहे जम्प. जम्प म्हणजे काय तर उडी मारणे. व्हेरी गुड. पुढचं आहे रिव्हर. हे तर सगळ्यांनाच माहितीये. रिव्हर म्हणजे नदी. स्वीट हे तर सगळ्यांनाच खायला आवडतं, गोड गोड. पुढं आहे राईप म्हणजे पिकलेला बरं का. पुढं आहे ब्रँचेस. ब्रँचेस काय असतात झाडाच्या फांद्या. अगदी बरोबर. क्विकली म्हणजे काय पटकन. पुढचं आहे पिक. पिक म्हणजे उचलणे. त्याच्यानंतरचा शब्द आहे वाईज. वाईज म्हणजे काय हुशार. पुढचा शब्द आहे फॉरगॉट. फॉरगॉट म्हणजे काय विसरले. आणि शेवटचा शब्द आहे बेटर. बेटर म्हणजे काय श्रेष्ठ. तर चला तर मुलांनो, आता आपण एक छान अशी ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटी मध्ये मी तुम्हाला एका प्राण्याचं नाव सांगेन आणि त्याची क्वालिटी तुम्हाला मला सांगायची. तर पहिलं नाव आहे एलिफंट. आणि एलिफंटची काय आहे बरं स्पेशल क्वालिटी. अगदी बरोबर, स्ट्रॉंग अँड कॅरीज हेवी लॉग्स. पुढचं आहे मंकी. मंकीची काय आहे बरं. अगदी बरोबर, क्विक अँड गुड ॲट जम्पिंग. आणि तिसरा प्राणी आहे आऊल म्हणजेच घुबड. आणि त्याची काय क्वालिटी आहे. अगदी बरोबर, वाईज अँड सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. चला तर मुलांनो, आता अशाच प्रकारची आपण एक दुसरी ऍक्टिव्हिटी करणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर पहिलं वाक्य बघूया. द डॅश इज व्हेरी स्ट्रॉंग. कोण बरं. अगदी बरोबर, एलिफंट. पुढचं आहे द डॅश इज क्विक अँड जम्प्स ऑन ट्रीज. म्हणजेच द मंकी इज क्विक अँड जम्प्स ऑन ट्रीज. पुढचं आहे द डॅश इज वाईज. वाईज कोण आहे. व्हेरी गुड, आऊल. पुढचं आहे बोथ ऑफ देम क्रॉस डॅश. आणि त्या दोघांनी काय क्रॉस केली. रिव्हर. आता आपण बघूया पुढील वाक्य. दे ब्रॉट अ राईप डॅश. अगदी बरोबर, मँगो. आता आपण अजून एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला वाक्य बनवायचे. ठीक आहे. आय एम गुड ॲट सिंगिंग. माय मदर इज गुड ॲट पेंटिंग. माय फादर इज गुड ॲट प्लेइंग कबड्डी. माय फ्रेंड इज गुड ॲट स्विमिंग. माय सिस्टर इज गुड ॲट डान्सिंग. माय ब्रदर इज गुड ॲट रनिंग. मुलांनो, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं. मजा आली ना. आजच्या सेशन मध्ये आपण हु इज बेटर ही गोष्ट बघितली, त्या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द सुद्धा बघितले आणि 3 छोट्या ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. तर दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे या कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.